तर आम्ही आज पिठाचे करंजे बनवतलो। आईन पुरण बनवून ठेवले ना। करंजांका लागणारा मैद्याचा पीठ आईन व्यवस्थित मळून घेतल्यान आणि मग काय आमका सगळ्यांका लावल्यान 2 तास कामाक। नमस्कार। तर आजच मी मायरा केलंय आणि आईन आमच्या करंजांचो घाट घातल्यान असा। तर आम्ही आज पिठाचे करंजे बनवतलो। आईन पुरण बनवून ठेवले ना। हे बघा, ह्या पुरण। तर पुरण मध्ये काय काय घातलं ना, तर आपण आणि कसं पुरण बनवलं आणि हे आपण आमच्या आईकडनंच ऐकून घेऊया। तर आईन आता ह्या मैद्याचं पीठ मळलं ना, आईन गोळे पण थोडे करून दिले ना। तर मी आता लाटतोय। मग आम्ही हे करंजेचे पाती लाटून, हे का करंजाचे पाती म्हणतात, हे पाती आम्ही लाटून घेतले आणि थोडे लाटून झाले की त्याच्यात आम्ही सारण भरतलो जा काय हा बनवलेला असा। आणि ते चिरण्याच्या साह्यान, एका चिरणा म्हणतात, या चिरणाच्या साह्यान आम्ही ते का शेप मध्ये कापतलो आणि नंतर आई ते करंजे तळतली असा। तर ह्याचो सगळं प्रोसेस तो मी व्हिडिओ बनवतोय, सगळं व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर आईन आता ह्या पुरण कसा बनवलाय तर आता आपण आईकडनंच विचारून घेऊया। आई, तू ह्याच्यात काय काय घातलं माका वाईट सांगशी काय? चणे पहिले भाजायचे आणि ते जात्यावर भरडायचे, आसळून टरफला काढायची, दळून आणायचं पीठ, त्याच्यात गुळ घालायचो, गुळ बारीक करून घालायचो पिठात। आणि त्या पीठ जरा मिक्सरात फिरवायचा, काय गुळ आणि त्या पीठ मेल्ट होता एकदम, असा खडे राहत नाही, मिक्स होत नाही गुळ त्याच्यात। आणि तिळी घालायची भाजून। आई अगोदर आम्ही काहीतरी पाट्यावर काय ख्याच्यावर तरी वाटायचो ना आधीच्या, म्हणजे माका आठवता आम्ही लहान होतो ना तेव्हा आई माझ्याकडनं अशी पाट्या बिट्यावर वाटून घे, म्हणजे तो गुळ आणि बारीक होण्यासाठी। मग आता आई मिक्सरलाच लावता आणि तिळी घालायचे आणि सुक्या खोबरा। तिळी खायची पांढरी तिळी घातलं, काळी पण घालतात, आणि वेलची पावडर आणि खोबरा किसून ना, सुक्या खोबरा। तर आईन असा पुरण बनवल्यान असा। तर आधी आम्ही पाटील लाटून घेतो, नंतर सारण ह्या कसा भरतात, आई सारण म्हणतात की पुरण? पुरण म्हणतात। पुरण, ह्या पुरण कसा भरतात ना तर मी दाखवते थोड्या वेळात। बरेच पाती हे लाटून घेतले, तर मी आता असे हे लावून घेते लाईन मध्ये आणि तुमका मी भरून दाखवते। ते बोल होय जरा ते पाती तर मांडून झाले आहेत माझे। आता मी ह्या पुरण ना ह्या पातींमध्ये भरून घेतोय। ह्या 1 चमचा पुरण एवढा इनफ असा, असा थोडासा लांबट भरायचा। बरोबर मधोमध असा भरून घ्यायचा। पहिल्यात थोडा पाणी घेतलं, ह्या ह्या पातींका लावून घ्यायचा, जेणेकरून ते पाती चिपकतील, म्हणजे चिकटतील। आणि ह्यो ना बोतो तयार करून घेतलेलो आहे, का बोतो असं म्हणतात आमच्या मालवणी भाषेत। एक झावळाचो हिर घेतलेलो असा आणि तेका थोडंसं कापूस लावलेलो असा आणि ह्या कापसाच्या साह्यान पातींका असा पाणी लावून घ्यायचा गोल, म्हणजे जेणेकरून हे व्यवस्थित चिकटतील आणि फुटाचे नाही। सगळ्या पातींका एकदम पाणी लावून घेतले आणि आता तर सुकाच्या आधी पटकन असा चिकटून घेते।
चिरणा आता कापून घेतोय मी पटापट. तर हे का आमच्याकडे करंजे म्हणतात. तर काय काय जण नेवरे म्हणतात, काय काय जण कानिवले म्हणतात. कानिवले ना, कानिवले म्हणतात. पण आमच्याकडे नेवरे हे उकडलेले करंजे असतात ना तेंका म्हणतात. पण इकडच्या वरच्या पट्ट्यात ह्या करंजांका पण नेवरे म्हटले जातात. तर तुमच्याकडे काय म्हटलं जातं माका कमेंट करून तुम्ही सगळ्यांनी नक्की सांगा. बघ मस्त डिझाईन इली ना. आता जावई बापू बसले आहेत कापूक, म्हणजे मीच लावले त्यांका कामाक. फास्ट करत असतो. वा वा जावई बापू. नेक्स्ट बॅच. हे घ्या. सगळ्यांनी आपापल्या हातातला दाखवा. तू दाखव रे. सुदर्शन चक्र. तर अशा प्रकारे आमच्याकडे लाईट गेलेली असा, कायमचा असा ना मम्मी. असा आम्ही करंजे बिंजे करूक घेतलं का आमची लाईट गेली जातात ती. पण येता ना आई लवकर. मग एक लाईन गेली, येऊची ना. बाकीची बंद झाली ना. होय आमची करंजे करूची प्रोसेस सुरू आहे. आणि हय लाडक्या जावई बापूंका गरम गरम करंजे आईन तळून दिल्यानं. कसे होतो जावई बापू. माका सोडून जेवून वगैरे आता सागर चालले घरात. काय हो हो सावकाश जा. बाय गुड नाईट. पोचल्यावर फोन करा. हो चल. हां कोणी माझं बाबलं.
आमच्या तर करंज्या बनवून झाल्यात, तुमच्या झाल्यात का? कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा.